गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा आपला जो रेमेडियल कोचिंग क्लासचा युनिट क्रमांक 2 वरील जो टॉपिक आहे, जो काही विद्यार्थ्यांनी यामध्ये दिलेला होता, त्यामध्ये प्लॅनेटरी विंड आणि पेरिओडिकल विंड हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपण एकदा युनिट सेकंड वर याचा जो अभ्यास आहे तो एकदा पुन्हा आपण या टॉपिकचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. जवळपास 10 ते 11 पार्टिसिपंट जे आहेत ते या ठिकाणी जोडलेले आपल्याला इथे दिसून येतात आणि हा टॉपिक जो आहे तो पुन्हा आपण या ठिकाणी एकदा इथे आपण अभ्यासू. तर या टॉपिक मध्ये आपण याच्या आधी हा टॉपिक जो आहे तो युनिटचा अभ्यास करत असताना एक वेळा याचा जो अभ्यास आहे तो आपण केलेला आहे. पुन्हा एकदा या टॉपिक कडे आपण वळू. आता आपण यामध्ये ग्रहीय वारे, व्यापारी वारे आणि प्रतिव्यापारी वारे आणि व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे याचा जो अभ्यास आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला होता. तो टॉपिक जो आहे तो एकदा पुन्हा आपण या ठिकाणी अभ्यासणार. तर यामध्ये या व्यतिरिक्त अजून आपण हे झालं ग्रहीय वारे, प्लॅनेटरी विंड. या व्यतिरिक्त या ठिकाणी आपण पुन्हा पेरिओडिकल विंड म्हणजेच आपण ज्याला म्हणतो नियमित वाहणारे वारे याचा सुद्धा जो अभ्यास आहे याचा सुद्धा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. ज्यामध्ये बघा इथे खाली प्रतिव्यापारी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे आणि नियमित वाहणारे जे वारे आहेत याचा अभ्यास आपण या ठिकाणी आता आज करणार आहोत. मग या नियमित वाहणारे वारे आणि प्लॅनेटरी विंड ज्यालाच आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की ग्रहीय वारे याचा जो अभ्यास आहे याचा अभ्यास आपण आता इथे सुरू करू. आता बघा पहिल्यांदा आपण 2 टॉपिक इथे अभ्यासणार आहे. आता ग्रहीय वारे. आता ग्रहीय वारे काय आहे की कमी आणि जास्त वैभार पट्ट्याच्या अनुरोधाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हवेच्या हालचालीस आपण वारा म्हणतो. आता वारा कसा वाहतो? वारा वाहतो जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे. म्हणून म्हटलेलं आहे की कमी आणि जास्त वैभाराच्या पट्ट्याच्या अनुरोधाने पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणाऱ्या हवेची हालचाल. आता हवेची ही जी हालचाल होते ही होते जास्त भाराच्या प्रदेशाकडून कमी भाराच्या प्रदेशाकडे वारे वाहू लागतात, त्यामुळे ही हालचाल होते. आणि इथे पृथ्वीवर हवेचा हा जो काही कमी आणि जास्त दाबाचे जे पट्टे तयार झालेले आहेत आणि त्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्या वाऱ्यांना म्हटल्या गेलेलं आहे ग्रहीय वारे. याचे मुख्यतः 3 प्रकार पाडलेले आहेत: व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे. मग आता हे जे व्यापारी वारे आहे, आता जी आपली पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर वेगवेगळे कटिबंधाची आखणी केलेली आहे. वेगवेगळ्या डिग्रीनुसार एक 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 जे अक्षवृत्त जे आहे, आडव्या रेषा म्हणजे अक्षवृत्त आणि उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्त. मग त्या अक्षवृत्तानुसार या पृथ्वीवर काही बेल्ट निर्माण झालेले आहेत, केलेले आहेत. म्हणजे एक ते निर्माण झालेले आहेत ते म्हणजे कमी दाबाचा पट्टा, त्याच्यावर जास्त दाबाचा, जास्त दाबावर कमी दाब, पुन्हा जास्त दाब, पुन्हा कमी दाब, पुन्हा जास्त दाब, असे जे पट्टे आहे हे पट्टे उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात सारख्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. मग आता इथे पहिला पॉइंट जो आपण इथे बघणार आहोत, पहिला जो पॉइंट आहे ज्यामध्ये दोन्ही गोलार्धात व्यापारी वारे, दोन्ही गोलार्धात 25 ते 35 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान पसरलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्ताकडील कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण काय म्हणतो? व्यापारी वारे. कुठे? दोन्ही गोलार्धात 25 ते 35 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान पसरलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे. कमी दाबाचा पट्टा म्हणजे 0 ते 10 डिग्री जवळपासचा जो प्रदेश आहे त्या जास्त दाबाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना आपण ट्रेडविंड किंवा व्यापारी वारे म्हणतो. आता हे जे वारे आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे आपल्या मूळ दिशेपासून विचलित होतात, परंतु त्यांची दिशा सर्वसाधारण जी दिशा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, म्हणून यांना पूर्वीय वारे म्हणतात. काय म्हणतात? पूर्वीय वारे. आणि उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत असल्याने त्यांना ईशान्य व्यापारी वारे, तर दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे वाहत असल्याने त्यांना आग्नेय व्यापारी वारे म्हणतात. आता बघा इथे आकृती, आपण आकृतीच्या माध्यमातून इथे समजून घेऊ. बघा इथे जे
दिलेला आहे की हे बघा, हा विषुववृत्त 0 डिग्री 5 डिग्री ते 5 डिग्री पर्यंतचा हा जो एक कमी दाबाचा पट्टा दिलेला आहे, हा इथपर्यंत हा जो जवळपास 25 डिग्री पर्यंतचा हा इथपर्यंत कमी दाबाचा पट्टा दिलेला आहे. आणि ही जी तुटक तुटक लाईन दिसते विषुववृत्तीय, ही वरची जी आहे लाईन तुटक तुटक आणि ही खालची, हे आहे 23.5 डिग्रीचं मकर वृत्त आणि वरचा आहे कर्कवृत्त. या दरम्यान उष्णकटिबंधीय प्रदेश आहे आणि या पट्ट्यामध्ये जो आहे तो कमी दाबाचा प्रदेश जो आहे तो असलेला दिसतो. आणि 25 ते 35 डिग्री हा जो आहे जास्त दाबाचा पट्टा, इथे दक्षिण गोलार्धात सुद्धा जास्त दाबाचा पट्टा आहे. मग या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून इकडे कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात, इथून सुद्धा कमी दाबाच्या पट्ट्यात वारे वाहतात. आता या वाऱ्यांची दिशा पहा, मुख्यत्वे करून जर याचे आपण जर भाग केले तर ही दिशा आहे ते पूर्व, ही पश्चिम. मग पूर्व दिशेकडून वारे वाहत असलेले आपल्याला दिसतात. परंतु दक्षिण गोलार्धामध्ये हे जे वारे आहे, दक्षिण गोलार्धात हे जे वारे आहेत, हे वारे दक्षिण गोलार्धामध्ये हे जे वारे आपल्याला जे वाहत असलेले दिसतात. आता उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात, म्हणून आपण इथे काय म्हटलं की हे या वाऱ्यांची मुख्य दिशा पूर्वीय असल्याने त्यांना आपण पूर्वीय वारे म्हणतो. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत असल्याने त्यांना ईशान्य व्यापारी वारे, तर दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयकडून वायव्येकडे वाहत असल्याने त्यांना आग्नेय व्यापारी वारे म्हणतो. आता बघा, हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून जे आहे ते नैऋत्येकडे, आता ही जी दिशा आहे ही ईशान्य, इकडे जो माझा कर्सर दिसत आहे ही आहे ईशान्य दिशा, आणि ही आहे नैऋत्य. ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहत असल्याने यांना ईशान्य व्यापारी वारे, तर दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेय, ही दिशा आहे आग्नेय, या आग्नेयकडून इथे वायव्येकडे वाहत असताना यांना आग्नेय व्यापारी वारे असे म्हणतात. आता हे बरोबर वारे जे आहेत यांना पूर्वीय वारे सुद्धा म्हणतात. आणि व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून वाहत असल्याने ते उष्ण होत असल्यामुळे ते कोरडे असतात, त्यामुळे त्यांच्यापासून सहसा जो आहे तो पाऊस पडत नाही किंवा पाऊस मिळत नाही. परंतु किनाऱ्यावरील रांगांवरून वर चढताना, म्हणजे पर्वतीय रांगांवरून वर चढताना त्यांच्यापासून क्वचित पाऊस पडतो. हे वारे जे आहे, हे वारे वर्षभर नेहमी व एकसारखे वाहणारे वारे आहे. या वाऱ्याचा ताशी वेग 16 ते 24 किलोमीटर इतका असलेला आपल्याला दिसतो. हे वारे जे आहे ते समुद्रावरून वेगाने वाहत असून उन्हाळ्यापेक्षा हे हिवाळ्यात जे आहे ते अधिक जोराने वाहत असलेले आपल्याला दिसतात. आता व्यापारी वारे कसे आहे की उष्ण प्रदेशाकडून वाहत असल्याने ते उष्ण असतात, ते कोरडे असतात, त्यांच्यापासून सहसा पाऊस पडत नाही. परंतु किनाऱ्यावरील रांगांवरून वर चढताना त्यांच्यापासून क्वचित पाऊस पडतो. काही बाष्प जर प्राप्त केले असेल त्यांनी तर त्यापासून काही प्रमाणात पाऊस पडतो. आता हे वारे जे आहे ते वर्षभर नेहमी एकसारखे वाहणारे वारे, या वाऱ्याचा ताशी वेग 16 ते 24 किलोमीटर इतका असतो. हे वारे समुद्रावरून वेगाने वाहत असून उन्हाळ्यापेक्षा ते हिवाळ्यात अधिक जोराने वाहतात. आता याच्या एकदम विरुद्ध वारे म्हणजे प्रतिव्यापारी वारे. आता प्रतिव्यापारी वारे हे दोन्ही गोलार्धात 25 ते 35 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान पसरलेल्या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 डिग्री अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे वाहतात, त्यांना प्रतिव्यापारी वारे म्हणतात. आता याची सुद्धा जी आकृती आहे, हे बघा. आता हा जो जास्त दाबाचा पट्टा आहे 25 ते 35 आणि हा 25 ते 35, मग या जास्त दाबाच्या पट्ट्याकडून इकडे 60 ते 70 डिग्रीचा जो कमी दाबाचा पट्टा आहे, इकडे हे वारे वाहतात. परंतु यांची वाऱ्याची वाहण्याची मुख्य दिशा ही पश्चिमेकडून आहे, म्हणून यांना पश्चिमी व्यापारी पश्चिमी वारे किंवा प्रतिव्यापारी वारे जे आहे ते आपण असं म्हणतो. आता याची जी वाहण्याची जी दिशा आहे ही मुख्यत्वे कडून उत्तर गोलार्धामध्ये, हा जो उत्तर गोलार्धाचा 0 डिग्रीच्या वरचा इकडचा जो भाग आहे हा उत्तर गोलार्ध आहे. उत्तर गोलार्धात यांची वाहण्याची दिशा नैऋत्येकडून ईशान्येकडे असल्याने यांना नैऋत्य प्रतिव्यापारी वारे म्हणतात. बघा, आता ही नैऋत्य दिशा आहे, नैऋत्येकडून इकडे ईशान्येकडे ते वाहतात, म्हणून यांना नैऋत्य प्रतिव्यापारी वारे जे आहे ते आपण असं त्याला म्हणतो. बघा, नैऋत्य प्रतिव्यापारी वारे. तर दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहत असताना त्यांना वायव्य प्रतिव्यापारी वारे असं जे आहे ते आपण म्हणतो. आता इथं ही जी दिशा ही वायव्य आहे, वायव्येकडून इकडे, कारण ही पश्चिम दिशा या बाजूला पश्चिम येते, म्हणजे वायव्येकडून ते जे वारे आहे ते आग्नेयेकडे वाहतात, म्हणून यांना वायव्य प्रतिव्यापारी वारे जे आहे ते प्रतिव्यापारी वारे प्रतिव्यापारी जे आहे असं आपण त्यांना म्हणतो, वायव्य प्रतिव्यापारी वारे. आता हे जे वारे आहे 25 ते 35 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60 ते 70 डिग्रीच्या जवळपास कमी दाबाच्या पट्ट्याकडे हे वारे वाहत असलेले आपल्याला इथे दिसून येतात. म्हणून उत्तर गोलार्धात हे वारे
नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहत असल्याने त्यांना उत्तर गोलार्धात नैऋत्य प्रतिव्यापारी वारे, तर दक्षिण गोलार्धात हेच वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात, त्यामुळे त्यांना दक्षिण गोलार्धात वायव्य प्रतिव्यापारी वारे जे आहे ते म्हटलं जाते. आता प्रतिव्यापारी वाऱ्याची काही वैशिष्ट्ये सुद्धा इथे दिलेली आहेत. त्या प्रतिव्यापारी वाऱ्याच्या वैशिष्ट्यामध्ये प्रतिव्यापारी वारे दोन्ही गोलार्धात 35 ते 40 डिग्री, किती 35 ते 40 डिग्री आणि 60 ते 65 अक्षांशा दरम्यान वाहत असलेले आपल्याला हे दिसून येतात, हे वारे. आणि हे वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहतात. सागरावरून खंडावर जाताना भूमिखंडाच्या पश्चिम भागात बहुधा हे वारे पाऊस देतात. सागरावरून जर भूमिखंडाच्या प्रदेशाकडे जर हे वारे वाहत असेल तर ते काय करतात, ते बाष्प ग्रहण करतात आणि ते वारे पाऊस देत असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आता उत्तर गोलार्धातील आवर्त आणि प्रत्यावर्ताचा, उत्तर गोलार्धातील आवर्त आणि प्रत्यावर्ताचा सुद्धा प्रभाव या वाऱ्यांवर झालेला आपल्याला इथे दिसून येतो. आता तो प्रभाव कसा होतो? आता उत्तर गोलार्धातील आवर्त आणि प्रत्यावर्ताचा प्रतिव्यापारी वाऱ्याच्या दिशेवर परिणाम होतो. आता आवर्त आणि प्रत्यावर्त म्हणजे काय? आवर्त म्हणजे होते सायक्लॉन आणि प्रत्यावर्त म्हणजे होते अँटी सायक्लॉन. आवर्तामध्ये बाहेरच्या भागातून केंद्रामध्ये जे आहे ते वारे गोलाकार पद्धतीने फिरतात आणि इथे प्रत्यावर्तामध्ये काय होते, मध्ये जे आहे जास्त दाबाचं केंद्र निर्माण होते आणि बाहेरच्या दिशेने कमी दाबाचं केंद्र निर्माण होते. म्हणून त्या मध्य भागातून बाहेरच्या दिशेने, कारण जास्त दाब, हाय प्रेशर टू लो प्रेशर, म्हणून त्या जास्त दाबाकडून बाहेरच्या दिशेने चक्राकार गतीने वारे वाहतात. यांना आपण आवर्त प्रत्यावर्त म्हणतो. आणि हे आवर्त प्रत्यावर्त म्हणजे सायक्लॉन, जसं आता तौक्ते नावाचं सायक्लॉन आलेलं होतं, बरोबर आहे. तो मी एक प्रश्न सुद्धा तुम्हाला त्यामध्ये एक दिलेला आहे की ते नाव जे आहे ते कोणत्या देशाने दिलेलं आहे, तर तो प्रश्न सुद्धा त्यामध्ये मी आपल्याला दिलेला आहे. तर हा इथे हे व्यापारी वारे असेल, प्रतिव्यापारी वारे. आता या व्यापारी वाऱ्याच्या उलट दिशेवर जे आहे, उलट दिशेने वाहणारे वारे, म्हणून यांना प्रतिव्यापारी वारे आपण म्हणतो. म्हणजे व्यापारी वाऱ्याच्या एकदम विरुद्ध स्थिती, कारण व्यापारी वारे पूर्वीय वारे म्हणतो, याला पश्चिमी वारे म्हणतात. म्हणून आता प्रतिव्यापारी वाऱ्याची गती आणि दिशा ही सुद्धा अनिश्चित स्वरूपाची असते. कधी हे वारे मंद वाहतात तर कधी भयानक वादळी स्वरूप धारण करतात. उत्तर गोलार्धात भूभाग जास्त आहे, त्या तुलनेत दक्षिण गोलार्धात जास्तीत जास्त सागराचा भाग आहे, त्यामुळे प्रतिव्यापारी वाऱ्याचे स्वरूप व गती अनियमित असते. तर दक्षिण गोलार्धात सागरी विभाग जास्त आहे, त्यामुळे या वाऱ्यांना कुठलाही प्रकारचा अडथळा तिथे नसतो. त्या कारणाने प्रतिव्यापारी वारे 40 डिग्री ते 60 डिग्री अक्षवृत्तीय विभागात अतिशय वेगाने वाहतात. 40 डिग्री दक्षिण अक्षवृत्तापाशी त्यांना गरजणारे 40, रोअरिंग 40 आणि 50 डिग्री अक्षवृत्तापाशी त्यांना खवळलेले 50 असे जे आहे ते असे त्यांना म्हटल्या जाते. आता हे 40 डिग्री अक्षवृत्तापाशी त्यांना गरजणारे 40 म्हणजे वादळी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. 50 डिग्री पाशी सुद्धा तशी वादळी परिस्थिती निर्माण होते, म्हणून त्यांना गरजणारे 40, रोअरिंग 40 आणि 50 डिग्री अक्षवृत्तापाशी त्यांना खवळलेले 50. आता हे जे पॉइंट आहे 40 डिग्री 50 डिग्री, हे एक काही सिम्बॉल्स दिलेले आहेत वेदर रिपोर्ट्स मध्ये. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकलचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला हे सगळे पॉइंट जे आहे हे ते सगळे सिम्बॉल, साइन अँड सिम्बॉलच्या स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तिसरे आहेत ध्रुवीय वारे. कोणते वारे आहेत? ध्रुवीय वारे. आणि हे जे ध्रुवीय वारे आहे हे जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार पट्ट्याकडे वाहत असलेले आपल्याला दिसतात, जे 60 ते 80 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान हे वारे वाहतात. ते सामान्यपणे पूर्वेकडून वाहत असतात, त्यामुळे त्यांना ध्रुवीय पूर्वीय वारे असं सुद्धा म्हणतात. बघा इथे हे जे वारे आहे हे जास्त दाब 70 ते 80 डिग्रीचा जो प्रदेश आहे त्या किंवा 90 डिग्रीचा जो प्रदेश आहे तिकडून हे 60 ते 70 डिग्रीच्या कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये हे वारे वाहत असलेले आपल्याला दिसतात. उत्तर गोलार्ध असो की दक्षिण गोलार्ध असो 70 ते 80 डिग्रीच्या दरम्यान हे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून 60 ते 70 डिग्रीच्या कमी दाबाच्या प्रदेशाकडे हे वारे जे आहे ते वाहत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यांना आपण ध्रुवीय वारे जे आहे असं ते म्हटलं. ध्रुवीय वारे जास्त वायुभार प्रदेशाकडून कमी वायुभार पट्ट्याकडे वाहतात. सर्वसाधारणपणे यांची दिशा जी आहे ती पूर्वेकडून असल्यानं यांना ध्रुवीय पूर्वीय वारे असं सुद्धा म्हणतात. आणि हे वारे आपल्याला माहिती आहे की ध्रुवीय वारे हे अतिशय शीत स्वरूपाचे वारे असलेले आपल्याला इथे दिसून येतात. आता यानंतर चा जो आपला टॉपिक राहील तो राहील या ठिकाणी
नियमित वाहणारे वारे. कोणते आहे? नियमित वाहणारे वारे. हा पॉइंट या ठिकाणी आपण अभ्यासू. आता नियमित वाहणाऱ्या वाऱ्यांनाच आपण तिथे 4 भागामध्ये त्याचा समावेश जो आहे तो इथे आपण केलेला आहे. बरोबर आहे? 4 भागामध्ये आपण त्याला विभागले आहे. एक खारे वारे, मतलई वारे, दुसरं आहे डोंगर वारे आणि दरीतील वारे. आता हे जे नियमित वाहणारे वारे आहे हे जमीन आणि पाण्याचा पृष्ठभाग कमी अधिक प्रमाणात तापतो. त्यामुळे काही वारे वाहतात किंवा निर्माण होतात. आता विशिष्ट वर्षाच्या कालावधीत वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण नियमित वारे म्हणतो. आता खारे आणि मतलई वारे हे जे आहे ते दिवस आणि रात्र याच्या कमी अधिक तापमानामुळे या प्रकारच्या वाऱ्यांची निर्मिती होते आणि जमीन आणि पाणी याच्या कमी अधिक तापमानामुळे हे खारे आणि मतलई वारे निर्माण होतात. आता हे स्थानिक वारे आहेत. दिवस व रात्र याच्या तापमानाच्या भिन्नतेमुळे हे निर्माण होतात. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा समुद्रालगतचा जमिनीचा भाग जो आहे तो जास्त तापतो. कारण की जमीन कशी आहे? जमीन स्थिर आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल होत नाही. पाणी अस्थिर आहे. त्याच्यामध्ये हालचाली होतात. त्यामुळे पाणी तापायला वेळ लागते. त्या तुलनेत जमीन जी आहे ती लवकर तापते. त्यामुळे दिवसा जमिनीवर हवेच्या कमी भाराचा प्रदेश निर्माण होतो. या उलट समुद्रावर हवेच्या जास्त भाराचा जो प्रदेश आहे तो असतो. त्यामुळे दिवसा काय होते की समुद्रावरील जास्त भाराच्या प्रदेशाकडून भूभागावरील म्हणजे जमिनीकडील कमी भाराच्या प्रदेशाकडे हे वारे वाहत असलेले आपल्याला दिसतात. त्यांना आपण म्हणतो खारे वारे. सी ब्रीज असं सुद्धा म्हटलं जाते किंवा सी विंड ज्याला आपण म्हणतो. सी ब्रीज हा शब्द जो आहे तो इथे वापरला जातो. आता हे जे वारे आहे हे दिवस आणि रात्र याच्या तापमानाच्या भिन्नतेमुळे निर्माण होतात. दिवसा तापमान जास्त जमिनीवर, त्या तुलनेत समुद्रावर जे आहे ते कमी तापमान असते. त्यामुळे दिवसात जमिनीवर तापमान जास्त असल्यामुळे तिथे वायुभार कमी असतो. समुद्रावर जास्त वायुभार असतो. म्हणून दिवसाला समुद्राकडून जमिनीकडे जे खारे वारे वाहतात, जे वारे वाहतात त्यांना आपण खारे वारे म्हणतो. आणि दुसरं या उलट रात्री काय होते? समुद्रापेक्षा जमिनीचा भाग लवकर थंड होतो. त्या तुलनेत समुद्र जो आहे तो हळूहळू म्हणजे पाणी जे आहे ते हळूहळू तापते. त्या कारणाने त्यामध्ये तापमान जास्त असते. म्हणून दिवसापेक्षा रात्रीला समुद्रापेक्षा जमिनीचा भाग लवकर थंड होतो. त्यामुळे रात्री जमिनीवर जास्त भाराचा प्रदेश आणि समुद्रावर हवेच्या कमी भाराचा प्रदेश निर्माण होतो. म्हणून रात्री जमिनीकडून समुद्राकडे जे वारे वाहतात म्हणजे जमिनीवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून समुद्राकडील कमी दाबाच्या प्रदेशाकडे जे वारे वाहू लागतात त्यांना आपण म्हणतो मतलई वारे. कोणते वारे म्हणतात? मतलई वारे. हे आकृतीच्या माध्यमातून आपल्याला दिसते. हे बघा इथे. आणि सर्वसाधारणपणे खारे वारे जे आहे ते सकाळी 10 ते 11च्या दरम्यान जमिनीकडे वाहू लागतात. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत हे वारे अधिक वेगाने वाहायला लागतात. त्यानंतर दुपारी 2 पासून 8 पर्यंत हे मंद गतीने वाहतात. कोणते? खारे वारे. नंतर त्यांची जागा रात्री जे आहे ते जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे मतलई वारे घेतात. समुद्रावरून वाहणारे हे खारे वारे जमिनीवर किती दूरपर्यंत पोहोचू शकते हे त्याच्या स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. हे त्याच्या स्थानिक परिस्थितीवर सुद्धा अवलंबून असते. म्हणून इथे जास्त दाब, कमी दाब, दिवसाची स्थिती दिलेली आहे. दिवसाला जमीन जास्त तापते म्हणून कमी दाब, समुद्र जे आहे ते कमी प्रमाणात तापतात. जास्त दाब म्हणून जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात. रात्रीला उलट स्थिती असते. जमीन लवकर थंड होते. हवेचा जास्त दाब तिथे असतो. उलट समुद्र उबदार असतात रात्रीला. म्हणून जमिनीवरून रात्रीला समुद्राकडे जे वारे वाहतात त्यांना आपण मतलई वारे जे आहे ते असं या ठिकाणी म्हणतो. हे झाले खारे वारे आणि मतलई वारे. आता यानंतरचा जो दुसरा जो आहे टॉपिक यामध्ये ते आहे डोंगर आणि दरीतील वारे. आता डोंगर आणि दरीतील वारे हे सुद्धा सेम खारे वारे आणि मतलई वाऱ्याप्रमाणेच दिवसाच्या दिवस आणि रात्र यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार हे वारे वाहत असलेले आपल्याला दिसतात. आता डोंगर आणि दरीतील वारे हे स्थानिक वारेच आहेत. डोंगराळ प्रदेशात दिवसातील तापमानाच्या भिन्नतेमुळे हे वारे निर्माण होतात. डोंगरी वारे जे आहे ते रात्रीच्या वेळी पर्वताकडून दरीकडे वाहतात. डोंगरी वारे जे आहे हे पर्वताकडून दरीकडे वाहतात. या उलट दिवसा दरीकडून पर्वताच्या माथ्याकडे दरीतील वारे वाहतात. आता आपण इथे बघणार आहेत दरीतील वारे कोणते आहेत आणि डोंगरी वारे कोणते आहेत. तर मग आता इथे बघा, सूर्योदयानंतर पर्वताच्या माथ्याकडील जो भाग आहे म्हणजे पर्वताच्या जो वरचा भाग आहे, जो आपल्याला त्रिकोणाकृती भाग दिसतो पर्वताचा, ते भाग पहिल्यांदा तापतात. त्यानंतर खालचे जे भाग आहे
तिथे जर सूर्यप्रकाश पोहोचला तर ते तापल, जर सूर्यप्रकाश पोहोचला नाही तर ते तापणार नाही. म्हणून सूर्योदयानंतर म्हणजे सूर्याचा उदय झाल्यानंतर पर्वताच्या माथ्याकडील भागात सूर्याची किरणे सर्वात प्रथम पडतात वरच्या भागात. त्यामुळे दऱ्याच्या भागापेक्षा पर्वताच्या माथ्याकडील भाग जो आहे तो पहिल्यांदा तापतो. तेथे कमी भाराचा प्रदेश निर्माण होतो. त्या तुलनेत दरीच्या भागामध्ये जे आहे तो तिथे हवा थंड असते. हवेचा जास्त भार जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होतो. याचा परिणाम दिवसा दऱ्याच्या तळभागाकडून पर्वत माथ्याकडे जे आहे ते वरच्या भागाकडे वारे वाहू लागतात. या वाऱ्यांना आपण म्हणतो दरीतील वारे. काय म्हणतो? दरीतील वारे. कारण वरचा जो पर्वत माथ्याचा जो भाग आहे हा पहिल्यांदा तापतो. त्या तुलनेत अंतर्गत भाग जो आहे तो दरीकडचा जो भाग आहे तो त्या तुलनेत कमी प्रमाणात तापतो. त्यामुळे या ठिकाणी काय होते? दरीच्या भागात हवेचा जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो आणि त्याचा परिणाम म्हणून दिवसाला दऱ्याच्या तळभागाकडून पर्वत माथ्याकडे वरच्या भागाकडे वारे वाहू लागतात. इथे आकृतीच्या माध्यमातून जे आहे ते आपल्याला इथे दिसून येते. हे बघा, इथे सूर्यप्रकाश दाखवलेला आहे. हा वरचे जे भाग आहे हे उष्ण आहे, त्या तुलनेने खालचा भाग जो आहे तो थंड आहे आणि इथे जास्त दाबाचा प्रदेश आहे. मग इथे जे आहे या ठिकाणून इकडे वर जे आहे ते वारे वाहत असलेले आपल्याला इथे दिसून येतात. ठीक आहे. तर हा झाला, याला म्हणतो आपण दरीतील वारे. कारण हे दरीकडून वरच्या पर्वत माथ्याकडे वाहत असलेले वारे आहेत, म्हणून याला म्हटलं आपण दरी वारे, व्हॅली विंड. नंतर आहे डोंगरी वारे, माउंटेन विंड, म्हणजे पर्वतीय वारे किंवा डोंगरी वारे आपण ज्यांना म्हणतो. आता पर्वताच्या माथ्यांना व उतारावरील भागांना दिवसा मिळालेल्या उष्णतेचे सूर्यास्तानंतर उत्सर्जन होते. ते भाग थंड होतात. तिथे हवेचा जास्त भार निर्माण होतो. आता इथे काय म्हटलेलं आहे बघा, पर्वताच्या माथ्यांना व उतारावरील भागांना दिवसा मिळालेल्या उष्णतेचे काय होते? सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य डुबल्यानंतर, मावळल्यानंतर काय होते? त्याच्या उत्सर्जनाची क्रिया होते व ते भाग जे आहे ते थंड होतात व तिथे हवेचा जास्त भार जो आहे तो निर्माण होतो. व या उलट दऱ्यांचा तळभाग त्या तुलनेने त्या ठिकाणी जे आहे ते उष्ण असते व त्या ठिकाणी कमी भार जो आहे तो कमी भार त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून रात्रीच्या वेळी पर्वत भागाकडून रात्रीच्या वेळी काय होते? वरचे जे भाग आहेत ते थंड होतात आणि त्या पर्वत भागाकडून दरीच्या भागाकडे जे आहे ते वारे वाहायला सुरुवात होतात आणि हे थंड आणि जड वारे जे आहे ते वरच्या भागातून खाली दरीच्या भागाकडे वाहू लागतात. म्हणून यांना डोंगरी वारे किंवा पर्वतीय वारे असं सुद्धा म्हणतो आपण. याला माउंटेन विंड असं जे आहे ते म्हटलेलं आपल्याला दिसते. आता दरीकडे येणारी ही थंड हवा वेगाने खाली येत असल्यामुळे दरीतील वाऱ्यांना आपण अनुक्रमे यांना अॅनाबेटिक आणि कॅटाबेटिक असं जे वारे आहेत ते यांना म्हटलेलं आहे. आता हे बघा, इथे आकृतीच्या माध्यमातून रात्रीची स्थिती दर्शवलेली आहे. वरचे भाग जे आहे ते सूर्य मावळल्यामुळे, सूर्यास्तामुळे काय होते? हे थंड होतात. त्या तुलनेने खालचे भाग जे आहे ते त्या तुलनेत उष्ण असतात. म्हणून या ठिकाणी खालच्या भागात जो आहे तो कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल आणि वरच्या भागात जे आहे ते जास्त दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन वरच्या भागाकडून या पर्वतीय माथ्याकडून खालच्या दरीच्या भागाकडे जे वारे वाहू लागतात त्यांना आपण म्हणतो डोंगरी वारे. कोणते वारे म्हणतो त्यांना? डोंगरी वारे. म्हणजे बघा, आता इथे आपण याचा जो अभ्यास आपण इथे जो केलेला आहे, डोंगरी वारे, दरीतील वारे, त्याचप्रमाणे खारे वारे आणि मतलई वारे, हे जे सगळे वारे आहेत, हे वारे जवळपास तेथील स्थानिक स्थितीमुळे आणि दिवस आणि रात्र याच्या कमी अधिक तापण्यामुळे हे जे वारे आहे, हे वारे या ठिकाणी निर्माण होत असलेले दिसतात. एक जे वारे आहे ते ज्यांना आपण खारे आणि मतली वारे, जमीन आणि समुद्राकडून जमिनीकडे, जमिनीकडून समुद्राकडे वाहत असणारे वारे आहे. दुसरे जे आहेत डोंगर आणि दरीतील वारे जे आहेत ते दरीकडून डोंगराकडे म्हणजे वरच्या भागात आणि पर्वताकडून दरीकडे खालच्या भागात वाहत असलेले वारे आपल्याला इथे दिसून येतात. हे झाले, यांना म्हटलेलं आहे आपण नियमित वाहणारे वारे, पेरिऑडिकल विंड्स. काय म्हटलेलं आहे यांना आपण? नियमित वाहणारे वारे, पेरिऑडिकल विंड्सचा जो अभ्यास आहे तो आपण या ठिकाणी केलेला आहे. याच्या आधी आपण ग्रहीय वारे, कारण आता जी परीक्षा ही जवळपास तुमची एमसीक्यू पद्धतीनेच यावेळेस सुद्धा कदाचित राहील. जर थेरॉटिकल राहिली असती तर याच्यावर नेहमी लॉंग क्वेश्चन, 14 मार्काचा जो क्वेश्चन्स आहे तो 12 मार्काचा जो क्वेश्चन्स आहे तो 12 मार्काचा क्वेश्चन या ठिकाणी विचारला जातो. आता हे जे वारे आहे, व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, म्हणजे ग्रहीय वारे यांची माहिती आकृतीसह स्पष्ट करा असा जो प्रश्न आहे तो तुम्हाला विचारला जातो. परंतु यावर सुद्धा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहेत ते निघतात. ज्या नोट्स आपण दिलेल्या आहेत त्यावर आधारित
आपण युनिट टेस्ट सुद्धा घेतलेली आहे. तरी यावर जो अभ्यास करून जाईल, तर तुम्हाला जर असे काही प्रश्न आले तर तुम्ही स्वतः यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन काढू शकतात. तर आता आपण इथे आजचा जो आपला जो टॉपिक आहे, तो आपण आजचा या रेमेडियल क्लासचा जो या ठिकाणचा जो टॉपिक आहे, तो आपण या ठिकाणी जवळपास इथे क्लिअर झालेला आहे आपला, की ज्यामध्ये आपण इथे पिरियॉडिकल विंड आणि प्लॅनेटरी विंड चा जो अभ्यास आहे, तो अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. पिरियॉडिकल विंड आणि प्लॅनेटरी विंड, ज्याला आपण या ठिकाणी ग्रहीय वारे, व्यापारी वारे जे आहे ते या पद्धतीनं म्हटलेलं आहे. ज्यामध्ये ग्रहीय वारे, त्यामध्ये व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे असे 3 प्रकार होतात. व्यापारी वाऱ्यांचे मध्ये सुद्धा त्यांना आपण पूर्वीय वारे म्हटलं. त्यामध्ये सुद्धा त्यांच्या दिशा बदलतात, उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात, त्यानुसार ईशान्य आणि आग्नेय व्यापारी वारे म्हटलं. प्रतिव्यापारी वारे बिलकुल व्यापारी वाऱ्याच्या एकदम विरुद्ध स्थिती असलेली आपल्याला दिसते, त्यांना आपण पश्चिमी वारे म्हणतो. यावर आपण व्यापारी वारे आणि प्रतिव्यापारी वारे याचा फरक स्पष्ट सुद्धा या ठिकाणी करू शकतो. यामध्ये सुद्धा नैऋत्य प्रतिव्यापारी वारे आणि वायव्य प्रतिव्यापारी वारेचा आपण अभ्यास केला. तर या ठिकाणी हा आजचा आपला जो टॉपिक आहे, तो या ठिकाणी आपण इथे संपवू. यामध्ये खारे वारे, नियमित वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये खारे वारे, मतली वाऱ्यांचा सुद्धा अभ्यास केला, जे जमीन आणि समुद्र यावरून जे आहे ते एका वेळेस जमिनीकडून तर दुसऱ्या वेळेस समुद्राकडून वाहणारे वारे आहेत. दुसरे डोंगर आणि दरीतील वारे जे आहेत ते पर्वताच्या माथ्याकडून दरीकडे आणि दरीकडून पर्वत माथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण डोंगर आणि दरीतील वारे असं म्हणतो. तर या ठिकाणी हा आपला आजचा जो रेमेडियलचा क्लास आहे, तो मला वाटते की तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो समजला असेल, फार काही कठीण नाही आहे. तर आजचं जे लेक्चर आहे ते या ठिकाणी आपण संपवू.